प्रस्ताव मंजुरीस थांबा टाकला मॅडम, थांबा मॅडम. हो, थांबा, मला बोलायचं आहे ना जेव्हा. बोलायचं आहे ना मग. मग बोलायचं आहे ना मॅडम. नुसतं तुम्ही मंजूर करता, पैशाची विल्हेवाट लावता काय? प्रस्ताव क्रमांक नाही, नाही, आम्हाला बोलू देत नाही. नवी मुंबई महानगरपालिका मॅडम आम्हाला बोलू देताना कशाला जात नाही ठेवलं इथे? मॅडम आम्हाला बोलू देताना कशाला जात नाही ठेवलं इथे? आम्हाला बोलू का देत नाही? तुम्ही स्थगित कसं करता? आम्ही बोलतो ना, आम्हाला बोलायचं आहे ना. MIDC क्षेत्रातील ए व आर ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. दिवापत्ती ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. तसली मनमानी आहे. आयुक्तांची ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. तसली मनमानी आहे. तसली मनमानी आहे. आम्हाला बोलू देत नाही. एक जमाने में स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के के पारदर्शी कार्यों की सराहना करने वाले भारतीय जनता पार्टी के नगर सेवक रामचंद्र घरत आज खुद ही सभापति नेत्रा शिर्के के मनमाने कार्यभार से ग्रसित हो चुके हैं। विरोधकों का आरोप है कि सभापति नेत्रा शिर्के आज खुद कोई फैसला न लेते हुए एनसीपी के कुछ ज्येष्ठ नगर सेवकों के इशारे पर काम कर रही हैं। पिछली सभा में खुद भारतीय जनता पार्टी के नगर सेवक रामचंद्र घरत ने ये आरोप लगाया था कि स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के को अगर दूसरे के इशारे पर काम करना ही था तो उन्हें टक्केवारी मुक्त की भाषा ही नहीं करनी चाहिए थी। दुष्काळग्रस्त भागामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही करता येईल का याच्याविषयी आम्हाला काही बोलायचं होतं, पण आमचा आवाज दाबला गेला। आम्ही आज सगळे विरोधक उभे राहून देखील आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि सत्ताधाऱ्यांच्या सत्तेच्या जोरावर त्यांनी आज करोडो रुपयाचे टेंडर एका मिनिटात पास केले। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। मला वाटतं मी चुकीच्या चेअरमनला लेटर दिलं असं वाटतं मला। आमचा मूल जो बॉस आहे, जो चेअरमन आहे, तो त्यांच्या बोलण्यातून कुठेतरी त्यांची फारकत झालेली दिसते आणि मी ह्या चेअरमनचा खूप निषेध करतो की ते आमच्या महिलांचा देखील आवाज दाबतात। ते एक स्वतः महिला आहेत, त्यांना महिलांविषयी कळ पाहिजे, त्या महिलांना देखील दाबण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यावर दबाव जर असेल आणि आहेच, पण त्यांनी दबाव मग आहे, मग त्यांनी असं वक्तव्य पूर्वी करायला नाही पाहिजे की टक्केवारी वगैरे थांबवणाऱ्या वगैरे ही जी पूर्वी त्यांच्यावर दबाव होता, मग त्यांनी हे वक्तव्य करायला नहीं पाहिजे होतं। पिछले कुछ स्थायी समिति सभाओं के कड़वे अनुभवों के बाद दोबारा इस सप्ताह संपन्न स्थायी समिति बैठक में जब रामचंद्र घरत ने महापे जंक्शन से एवरेडी सर्कल तक 3 करोड़ 30 लाख रुपयों के दीवाबत्ती लगाने के प्रस्ताव और MIDC क्षेत्र के ए व आर ब्लॉक में दीवाबत्ती लगाने के 1 करोड़ 40 लाख रुपयों के प्रस्तावों को आयुक्त दिनेश वाघमारे तक आने के लिए स्थगित करने की मांग की थी, परंतु तब सभापति नेत्रा शिर्के इस प्रस्ताव को स्थगित करने की पक्ष में बिल्कुल भी नहीं थी। इसलिए जब रामचंद्र घरत ने कहा कि उन्हें कम से कम इस विषय पे बोलने की अनुमति दी जाए, तब सभापति नेत्रा शिर्के ने उन्हें बोलने की अनुमति नहीं दी। ऐसे में गुस्से से बौखलाए भारतीय जनता पार्टी के नगर सेवक रामचंद्र घरत सभापति नेत्रा शिर्के की रवैये से अपना आपा खो बैठे और उन्होंने सत्ताधारियों के मनमाने कार्यभार का निषेध व्यक्त करते हुए गुस्से में भरी सभा में माइक उठाकर तोड़ दिया। मी हा प्रस्ताव मंजुरीस थांबा टाकला मॅडम, थांबा मॅडम. हो, थांबा, मला बोलायचं आहे ना जेव्हा. बोलायचं आहे ना मग. मग बोलायचं आहे ना मॅडम. नुसतं तुम्ही मंजूर करता, पैशाची विल्हेवाट लावता काय? प्रस्ताव क्रमांक नाही, नाही, आम्हाला बोलू देत नाही. नवी मुंबई महानगरपालिका मॅडम आम्हाला बोलू देताना कशाला जात नाही ठेवलं इथे? मॅडम आम्हाला बोलू देताना कशाला जात नाही ठेवलं इथे? आम्हाला बोलू का देत नाही? तुम्ही स्थगित कसं करता? आम्ही बोलतो ना, आम्हाला बोलायचं आहे ना. MIDC क्षेत्रातील ए व आर ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. दिवापत्ती ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. तसली मनमानी आहे. आयुक्तांची ठीक आहे, तुम्ही मनमानी आहे. तसली मनमानी आहे. तसली मनमानी आहे. आम्हाला बोलू देत नाही. पत्र गरीबां लोक आणले होते ना. हा प्रस्ताव मी मंजुरीस टाकते, मंजूर असं काय अर्थ आहे का? प्रस्ताव मंजूर झाले असं मी ही सभा इथे संपली असं मी तुम्ही नका. जब सभापति नेत्रा शिर्के से इस संदर्भ में सवाल किया गया तो उन्होंने अपना पलड़ा ही झाड़ दिया।
नाही, मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही गळचेपीचा प्रश्न होता. त्यांना मी सांगितलेलं की ते उभे पण राहिलेले, त्यांना जे विचारायचं होतं त्यांनी ते विचारलं. पण त्यांचं जे म्हणणं होतं की जो प्रस्ताव आहे तो तुम्ही स्थगित ठेवा, त्याच्यावरती बोलण्यासारखं काहीच नव्हतं. ते त्यांचं जे स्थगिती प्रस्ताव, आमचा हा प्रस्ताव पण ह्याला स्थगित करा, ते फक्त जस्ट बिकॉज हा प्रस्ताव काही लोकांनी मागितलं की ह्याला स्थगित करा म्हणून ते उठून बोलत होते की ह्याला स्थगित करा. त्याला काहीतरी ग्रॅव्हिटी पाहिजे आणि ते ग्रॅव्हिटी असेल तर आपण विचार करूया त्याच्यावर. आज स्थायी समिति में जिस प्रकार से स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के एनसीपी के ही नगर सेवक जेडी सुतार से खुलेआम चिट्ठीबाजी कर सलाह मशवरा कर फैसला ले रही हैं, उसे देखकर राज्य के गलियारों में ऐसी चर्चाएं गरमाने लगी हैं कि क्या पार्टी श्रेष्ठ ने नेत्रा शिर्के को एनसीपी की एक डमी सभापति के तौर पर सभापति की कुर्सी पे बिठाया है, जबकि पर्दे के पीछे स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के का रिमोट कंट्रोल कोई और ही है। ब्यूरो रिपोर्ट NMTV।